शुभहस्ते होतोय आणि त्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या मराठीच्या सर्व चाहत्यांना आणि मराठी भाषिकांना आणि मराठी माणसांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की महायुतीचं सरकार फक्त मराठी भाषेवर राजकारण करत नाही, तर मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोचली पाहिजे। JNU सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेचं अध्यासन केंद्र असलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास JNUच्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे। अशा पद्धतीची मराठीसाठी ज्यावेळी भूमिका घेते त्यावेळी आम्ही मराठीसाठी किती मोठं काम करतोय याची प्रचिती देखील महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आली असेल। एवढ्यापुरतं आपण थांबत नाही, तर काश्मीरमध्ये देखील मराठी पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय हा मराठी भाषा मंत्रालयानं घेतलेला आहे। आणि मला एक समाधान आहे की मी राज्याचा मराठी भाषा मंत्री असताना देवेंद्रजींच्या, शिंदेसाहेबांच्या आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये JNU सारख्या मोठ्या दिल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र हे सुरू होत आहे। नगर विकासमधल्या विविध ज्या योजना आहेत त्यांना निधी उपलब्ध करून देताना कार्यक्रमाच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी अशा पद्धतीचे सूचना जे आहेत मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता नगर विकासच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांनी ताप लावला नाही, मला असं वाटत नाही। आपण कसं आहे, शब्दप्रयोग आपण केलेला आहे, उधळपट्टी नाही, त्याच्यामध्ये लिहिलंय ना, फाईलवर असं लिहिलेलं नाही आहे की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावणं। नाही, मी तेच आपल्या प्रश्नालाच आदरानं उत्तर देतोय की फाईलवर असं कुठेही लिहिलेलं नाही की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल यावी। ही आपण तयार केलेली एक बातमी आहे, पण त्याच्यामध्ये मला असं काही वाटत नाही। त्याच्या मागच्या आणि पुढचा देखील इतिहास आपण सगळ्यांनी मिळून शोधला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करतायत, महायुती म्हणून काम करतायत। त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला, उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही, असं सरकारमध्ये कुठेही होत नाही। तिघांचंही बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकासचं खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावतंय। मराठी भाषेच्या संदर्भात जो काही वाद सुरू आहे त्यावर राज्यपालांकडून सुद्धा टिप्पणी करण्यात आली आहे। भाषा द्वेषामुळे राज्याचं नुकसान होते आणि मराठीवरून केली जाणारी मारहाण एका पद्धतीनं चुकीची असं का राज्यपालांनी त्यांनी असंही म्हटलंय की कोणी मला मारत असेल तर मी लगेच ती भाषा शिकेन असं नाही असंही त्यांनी नाही, राज्यपाल महोदयांनी जे मराठी भाषेबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्यांनी कधीही मराठी भाषेचा अनादर केलेला नाही। उलट राज्यपाल महोदय ज्या ज्या वेळी कार्यक्रमाला जातात त्यावेळी भाषण देखील मराठीतनं सुरू करतात, मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात। मला जे आमचे अमराठी बंधू आणि भगिनी आहेत त्यांना एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं राज्यपाल महोदयांनी प्रयत्न केलेला आहे मराठी शिकायचा, तसं प्रत्येकानं मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करावा। आणि माझा विभाग देखील या सगळ्या लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्याचं कुठंतरी चांगलं नियोजन आम्ही करू। महायुतीचे महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युला जो आहे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येते, नेमका फॉर्म्युला आहे हा? नाही, फॉर्म्युला मी समन्वय समितीमध्ये शिवसेनेमार्फत आहे, पण अजून मला पण तो फॉर्म्युला माहिती नाही जो तुम्हाला कळलेला आहे। आज मी महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची भेट घ्यायला आलो होतो। आमच्या कोकणातला युतीच्या पदाधिकाऱ्यांचा एक समारंभ मी मुंबईमध्ये आयोजित करतोय आणि त्या समारंभाला स्वतः ते कोकणचे असल्यामुळे, सिंधुदुर्ग पुत्र असल्यामुळे त्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं याचं निमंत्रण घेऊन मी आज त्यांच्या बंगल्यावर आलो होतो। आणि दुसरं काम होतं की जी आमची दर 15 दिवसानं समन्वय समिती असते राज्याची, ती समन्वय समितीची तारीख देखील निश्चित करण्यासाठी मी आलो होतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही पुढच्या 15 दिवसात कोकणातल्या, रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या युतीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।